नमस्कार. मी मनीषा कुलकर्णी. माझ्या आदर्श पंक्ती या यूट्यूब चॅनलतर्फे आज मी एक निवडणुकीच्या संदर्भातली कविता आपल्यासमोर सादर करणार आहे. सध्या निवडणुकीचं वारं आपल्या देशामध्ये जोरात सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार आणि दौरे हे आपण रोज टी व्हीवर बघतो आहे. निवडणुकीच्या मतदानादिवशी आपल्याला सुट्टी असते. ही मतदान करण्यासाठी सुट्टी दिलेली असते, पण बऱ्याच लोकांना तो सुट्टीसारखीच आपण ती घालवावी आणि मतदानाचा काही जण कंटाळा करतात. तर असं न करता तुम्ही सुट्टीचा आनंद घ्या, पण मतदानाचा हक्क बजावून आनंद घ्या. 5 वर्षांनी जनतेला मिळणारा हा हक्क आहे की दर 5 वर्षांनी आपल्या एका मतानेसुद्धा किती फरक पडतो हे आपण अटलजींचं जेव्हा सरकार होतं तेव्हा आपण पाहिलेलं आहे की एका मतालासुद्धा किती किंमत असते. प्रत्येकजण म्हणतं आहेत की किती मतदान करणारे, माझ्या एका मतदानानं काय होणार आहे, माझ्या एका मतदानानं मतानं काय होणार आहे. अहो, पण तुमचं एक मतसुद्धा सगळं जग इकडचं तिकडं करू शकतं. तेव्हा आपल्या मताला अनमोल किंमत आहे ह्या निवडणुकीच्या ह्याच्यात. तेव्हा आपण तो हक्क बजावायला पाहिजे. तो आपल्याला संविधानानं दिलेला हक्क आहे. तरुणांच्या जागृती झाली पाहिजे. तरुणांनी जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे आणि योग्य ठिकाणी मतदान झालं पाहिजे की जेणेकरून आपलं भविष्य सुरक्षित राहील. आपल्याला भविष्यामध्ये बऱ्याच म्हणजे सुविधा मिळतील किंवा जनतेच्या कल्याणासाठी जे सरकार काम करेल अशा ठिकाणी आपण अशा लोकांना मतदान करून जे सुशिक्षित आहेत जास्तीत जास्त लोकसभेतले जे उमेदवार म्हणून येतात ते सुद्धा जास्तीत जास्त सुशिक्षित असले पाहिजेत. म्हणजे देशाचा विकास हा झपाट्याने होतो आणि विचारपूर्वक होतो, असं एक माझं मत आहे. तेव्हा आपला मतदानाचा हक्क योग्य ठिकाणी योग्य मतदान करून आपलं भविष्य सुरक्षित राहील. आपल्या भविष्यात आपल्याला त्या मतदानाचा उपयोग होईल अशा दृष्टीनं सुट्टीचा उपयोग हा मतदानासाठी आधी करा आणि मागणं सुट्टीचा आनंद घेण्याचा कार्यक्रम तुम्ही करा. तर त्यासाठी मी एक कविता आपल्यासमोर सादर करणार आहे. 5 वर्षांनी आपल्याला ही संधी मिळते. आता एकदा आपलं मतदान झालं, सरकार स्थापन झालं आणि सरकारसुद्धा कसं पाहिजे, सरकारसुद्धा स्थायी सरकार मिळायला पाहिजे आपल्याला. तर ते झपाट्यानं आपला विकास करू शकतं, आपली प्रगती करू शकतं. तसंच बहुमतातलं असलं म्हणजे निर्णय घ्यायलासुद्धा त्यांना पटापटा निर्णय घेणंसुद्धा सोपं पडतं. म्हणून आपलं मतदान हे योग्य ठिकाणी आणि योग्य माणसांना मतदान करून आपलं सरकार निवडा. मतदानाचा हक्क बजावा. तरुणांनो, जास्तीत जास्त स्फूर्तीनं आणि प्रेरित होऊन मतदानाचा हक्क बजावा तुमचा आणि सुरुवात करा नवीन मतदानाने. समय खड़ा है सामने, जो कह रहा है लौट कर. 5 वर्षांनी आता आपल्याला मतदानाचा हक्क आला. समय खड़ा है सामने, जो कह रहा है लौट कर. तू वोट कर, तू वोट कर, तू वोट कर. ये मूल मंत्र यंत्र का, ये मूल मंत्र यंत्र का, ये मंत्र लोकतंत्र का. आपल्याकडं लोकशाही आहे, त्यामुळं मतदानाने आपण सरकार निवडून देतो. ये मूल मंत्र यंत्र का, ये मंत्र लोकतंत्र का, ये देश हित का सूत्र है.
ये देश हित का सूत्र है, तू वोट कर, तू वोट कर, तू वोट कर. ये फर्ज रहे ध्यान में. आपण सुट्टी म्हणून सुट्टीचा आनंद घेतो काही जण आणि मतदानाकडे दुर्लक्ष करतात. तसं करू नका. आपलं कर्तव्य आधी बजावा. या लोकशाहीने आपल्याला संविधानाने दिलेलं जे कर्तव्य आहे ते प्रत्येकाने कर्तव्य आधी बजावलं पाहिजे. आणि आता तर सरकारने ज्येष्ठ लोकांना, वृद्ध लोकांना मतदान कसं जास्तीत जास्त व्यवस्थित करता येईल याच्यासाठी सुविधा पण ठेवलेल्या आहेत. त्या सुविधांचा फायदा घ्या आणि जास्तीत जास्त मतदान करून एक मजबूत सरकार आपल्या देशाला प्राप्त करून द्या. ये फर्ज रहे ध्यान में, म्हणून त्याच्यासाठी आपण आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे. ये फर्ज रहे ध्यान में, लिखा है संविधान में. ये फर्ज रहे ध्यान में, ये फर्ज रहे ध्यान में, लिखा है संविधान में. अगर कोई भी बात तेरा मन गई कचोट कर, अगर कोई भी बात तेरा मन गई कचोट कर, तू वोट कर, तू वोट कर, तू वोट कर. ये प्रश्न तेरे बल का है. आपल्या एका मताला सुद्धा खूप किंमत आहे आणि त्याच्यात खूप शक्ती आहे. ये प्रश्न तेरे बल का है, सवाल तेरे कल का है. याच्यावर आपलं भविष्य अवलंबून आहे, कसं सरकार येणार आहे त्याच्यावर. ये प्रश्न तेरे बल का है, सवाल तेरे कल का है. समय ये फिर से आ गया है, समय ये फिर से आ गया है लौट कर, तू वोट कर, तू वोट कर, तू वोट कर. आपलं भविष्यही आपल्या मतदानावर अवलंबून आहे. आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य त्याच्यावर अवलंबून आहे. आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य आपल्याला सुरक्षित केलं पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे. दिशा बदल, दशा बदल, दिशा बदल, दशा बदल, या फिर उसी दशा में चल. दिशा बदल, दशा बदल, या फिर उसी दशा में चल. तुझी में सिद्धियाँ हैं सब. तुला इतकं मताने ताकदवान बनवलं आहे. तुझी में सिद्धियाँ हैं सब, तू वज्र है, तू वोट कर, तू वज्र है, तू वोट कर, तू वोट कर, तू वोट कर. ये लोक दिन का पर्व है, ये लोकहित का पर्व है, ये लोकहित का पर्व है, ये पर्व तेरा गर्व है. यांनी तुला खूप मोठा मान दिलेला आहे. मतदानाचा हक्क देऊन जनतेला खूप मोठा मान संविधानानं दिलेला आहे. ये लोकहित का पर्व है, ये पर्व तेरा गर्व है, ये पर्व तेरा गर्व है. अलग जगह कलम उठा, कलम उठा, कलम उठा के तू वोट कर, वोट कर, वोट कर. ये फर्ज तू निभाएगा. कंटाळा करू नका मतदानाचा, दुर्लक्ष करू नका. तरुणांना प्रेरित करा. तरुणांनी वृद्ध लोकांना कसं जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजावता येईल अशी मदत करा. ये फर्ज तू निभाएगा, असं प्रत्येकजण आपलं कर्तव्य बजावेल. ये फर्ज तू निभाएगा, तू वोट करने जाएगा. सुट्टी असली तरी पहिलं काय काम तर वोट देणे. ये फर्ज तू निभाएगा, तू वोट करने जाएगा. कसम उठा, बटन दबा, कसम उठा, बटन दबा, बटन दबा के तू वोट कर. कसम उठा, बटन दबा, बटन दबा के तू वोट कर. तू वोट कर, तू वोट कर, तू वोट कर. सर्वांनी मतदान हक्क बजावा. सर्व तरुण, वृद्ध, ज्यांना जशी सुविधा दिलेली आहे तशी तरुणांनी जास्तीत जास्त मतदानामध्ये
भाग घ्या. वृद्धांनी जास्तीत जास्त सुविधा सरकारने दिलेल्या आहेत, त्या सुविधांचं उपयोग करून घेऊन मतदान करा. एवढी माझी आपल्याला सगळ्यांना आणि एक योग्य सरकार आपल्या देशाला प्राप्त होऊ दे, जेणेकरून जनतेचं त्याच्यामध्ये कल्याण होईल. आणि ही माझी आपल्याला प्रार्थना आहे, आवाहन आहे. धन्यवाद. जय श्रीराम.